हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे टू मी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज माझा वाढदिवस आहे. 13 मेलाच वाढदिवस होता माझा. आता जवळजवळ महिना हा संपत आला. तर हा व्लॉग मी आता एडिट करत आहे, कारण खरंच आमच्या लाईफमध्ये थोडे चढ उतार चालूच होते. काय काय झालं ते तुम्हाला तर सांगितलंच आहे. अनुचा पाय पण भाजला होता. माझे एक आजोबा पण एक्सपायर झाले, त्यामुळे काय व्लॉग म्हणजे सगळे शूट करून ठेवले होते, पण एडिट करायलाच टाईम होता पण एडिट पण करू वाटत नव्हतं. काय एवढा मूड पण नव्हता. त्यामुळे चला आता इथून पुढे कंटिन्यू करेल आणि रायगडला गेले तर कंटिन्यूच करेन. पुढच्या आठवड्यातच आम्ही चाललो आहे रायगडला. तर इथे बघा चहा केला होता, कारण आहे ना आमचं घराचं वरचा जो पोर्च होता ना, तर तो क्लोज करून घ्यायचा आहे. त्यामुळे ते गवंडी वगैरे आले होते, मग त्यांच्यासाठी चहा वगैरे करायचा होता. आणि आज वाढदिवस होता म्हणल्यावर स्पेशल फील होत होतं, छान वाटत होतं. तर इथे बघा बाहेर आहे ना विटा वगैरे सगळे खाली करत होते. इकडच्या साईडला कच वाळू वगैरे काय काय असते त्यामध्ये प्रकार, ते सगळं आणलं होतं, खडी वगैरे. मग खिडकीतूनच दाखवत आहे, कारण बाहेर जाऊन मला आता चहा वगैरे सगळ्यांना द्यायचा आहे. आणि आज माझा वाढदिवस आहे, त्यामुळे वाढदिवसाचं काय काय आज नियोजन होते, काय काय आज प्लॅनिंग होते ते तुम्हाला मी सांगणारच आहे. भरपूर सारं प्लॅनिंग होतं, पण सगळं एका झटक्यात हे झालं, ते तुम्हाला पुढे सांगतेच. तर बघा इथे आता चहा वगैरे सगळ्यांना घेऊन गेले. तेवढं अनु पण उठली. काय आलं होतं? काय आलं होतं? सोपून पडलं होतं. काय देते? मला फक्त एकच बर्थडे गिफ्ट देते. काय दे ना. गोड ना. हॅपी बर्थडे. थँक्यू. म्हणती मम्मी, मग तुझा बर्थडे तर मी तुला बर्थडे गिफ्ट काय देऊ? माझ्याकडे काहीच नाहीये ना. इतकं शहाणं बाळ झाले ना. चला कपडे काय ते त्या काय असेल बाबा. चल इकडे, पर्स नाही ती. चला नाश्ता करायचा ना, उठली आताच. नाश्ता करायचा ना. केस तर काय कापले तरी पण पुढे येतात ना. चल नाश्ता करायचा. टी व्ही लावून. ॲक्च्युली प्लॅनिंग होतं की सकाळी लवकर उठून दुपारी ना निवांत शिरूरला जायचं. शिरूर म्हणजे आमचा तालुका आहे, इथून 5-10 किलोमीटर आहे. तर मग तिथे जायचं. तिथं माझ्या काका मावशीचं जे शॉप आहे, तिथं छान बड्डे सेलिब्रेट वगैरे करायचं. संध्याकाळी परत घरी यायचं, निवांत जेवण खाऊन वगैरे बाहेरच जेवण करायचं. असं काहीचं प्लॅनिंग होतं, पण प्लॅनिंगवर म्हणजे प्लॅनिंग बदललं थोडंसं. आमच्या ताई म्हणजे माझ्या नणंदबाई, त्या म्हणल्या चला आपण त्यांच्या मुलीच्या तिकडे आहे ना लग्न होतं एक. आता कोणाचं काय ते एवढं डीपमध्ये नाही जात मी. तर मग त्या म्हणलं की चला आपण जाऊयात सगळेजण. त्यामुळे मग तिकडं जायचं ठरलं आणि मग येता हॉटेलमध्ये छान बड्डे सेलिब्रेट करूया असं आमचं ठरलं. आणि ते सक्सेसफुल झालं. आणि थोडंसं मला साडी घालायची होती आणि मग चला म्हणलं काहीतरी शूट करूया थोडंसं. त्यामुळे मी हे शूट करत आहे आता ॲक्च्युली. आणि इतकी घाई झाली ना की साडी वगैरे घातली, पण शूटच करायचं राहिलं. सगळा मूड ऑफ झाला. नंतर जाता आहे ना अनुला आईस्क्रीम खायची होती. मग सगळ्यांनी छान अशी आईस्क्रीम पार्टी एन्जॉय केली, कारण गरम पण भरपूर होत होतं. 13 मेचा व्लॉग आहे हा. तिथं लग्न होतं, त्यामुळे मग लग्नाला जायचं होतं. लग्न थोडं उशिरा होतं, मग चला म्हणलं आपण आईस्क्रीम पार्टी तरी करूया. मग छान असे सगळ्यांनी आईस्क्रीम इथे एन्जॉय करत आहेत. आता अनुला तर खूपच जास्त आवडते, पण ही नाही, ही दुसरी जी होती अनुसाठी, जी डब्यामध्ये असते ती वाली. आणि मी बघा साडी वगैरे घातली होती. आता गेल्यावर तिकडे दाखवते की कसं काय लुक आहे माझा. जाताना पण छान असं वातावरण झालं होतं, पण मध्येच खूप जास्त पाऊस यायला लागला. असं वाटलं की सगळा प्लॅन हा पण फ्लॉप होतो की काय, म्हणजे लग्न वगैरे सगळं हे होतं की काय. पण असं
तसं काही झालं नाही बघा, थोडे टिपके यायला लागले होते, थोडाच झाला अगदी. आणि जिथे लग्न होतं तिथे तर बिलकुल झाला नाही, अजिबातच झाला नाही तिथं तर पाऊस. त्यामुळे हे एक छान आमचं लक झालं, ठरलं. पण पाऊस असेल आणि त्यामध्ये प्रवास करायचा असेल, ट्रॅव्हल म्हणजे हे खूप सुंदर वाटतं. म्हणजे हा जो बेस्ट अनुभव भेटला एक म्हणजे बड्डेच्या दिवशी, की पाऊस चालू होता आणि छान असं आम्ही प्रवास करत होतो. तर घरी आलो, म्हणजे लग्नाच्या तिथं कार्यालयात आलो आणि थोडंफार मेकअप केला, फक्त थोडासा, म्हणजे मेकअप थोडासा नॉर्मल केला. अनुला पण तयार केलं, तिचा ड्रेस वेगळा होता, नाही थाळ्याच्यानंतर वेगळा घातला आणि माझी साडी वगैरे हे असं काहीच लुक होता माझा. अनुला पण छान असं रेडी केलं आणि नंतर तिला बाहेर घेऊन गेले. मग तिच्या पप्पांनी तिच्यासाठी हे फूल दिलं, तर खूपच जास्त हॅप्पी झाली ती. आणि चला म्हटलं तिच्यात फोटोज काढूया थोडेसे. मला तर काय एवढा इंटरेस्ट नव्हता बाहेर गेल्याच्यानंतर व्लॉग शूट करायचं. मला ना थोडंसं ऑड फील होतं, कारण सगळ्यांच्यात व्लॉग वगैरे शूट करायचं. स्पेशली माझा करायचं म्हणलं तर खूपच जास्त होतं, त्यामुळे थोडंसं समजून घ्या. मी माझं काही जास्त केलंच नाही आहे, थोडंसं बड्डेचं वगैरे पुढे दाखवतेच तुम्हाला. पण त्यात ही अनु म्हणजे ती म्हणती की मम्मी व्हिडिओ कधी काढायचं, मम्मी व्हिडिओ कधी, म्हणजे तिला खूप जास्त वेळ लागलं व्हिडिओचं. तर हे बसले होते निवांत इथं आणि अनु पण छान अशी बसली होती, बसून पण मम्मी फोटो काढ माझे. तिला ना फोटोचं खूप जास्त नाद आहे, पण वेगवेगळी पोज आता शिकली आहे, काही पण देते उगाचच. नंतर इथे आता लग्न सुरुवात झाली. लग्नाला पाहू शकतात असं छान अशी ग्रँड एंट्री झाली त्यांची. कार्यालय पण भरपूर मोठं होतं आणि आम्ही सगळे इथे निवांत छान खाली बसलो होतो. खूप नातेवाईक भेटले, जे की पहिल्यांदाच मी त्यांना पाहिलं. म्हणजे खूप आमचे सख्खे, माझे चुलत सासूबाई वगैरे, म्हणजे सख्या चुलत नंदा वगैरे, यांना मी कधी भेटलेच नव्हते, तर आज भेटले. मग छान वाटलं सगळ्यांना भेटून. आणि मी पण छान माझा व्हिडिओज वगैरे काढत होते थोडेसे तिकडे पलीकडे. बाकी मग आता निघायचं होतं आम्हाला, कारण जेवण वगैरे सगळं आधीच झालं होतं. तर हे मंदिर आहे ना, तर इथे आम्ही पहिल्यांदा आलो. महादेवाचं मंदिर आहे एक प्रकारचं. इथे जे मागू ना आपण, तर ते पूर्ण होतं आणि 100% पूर्ण होतं. त्यामुळे मग इथे आलो. तिथे शेजारीच होतं, काहीतरी रुसून आलेलं नागोबा का काहीतरी आहे. हे खूप छान खरंच देवस्थान आहे आणि छान अशी मूर्ती पण आहे मोठी तिथे मंदिराच्या वरती. आतमध्ये पण छान असे 2 पिंड आहेत महादेवांचे. तर तिथे काहीतरी पैसा टाकल्याच्या नंतर तिथालची इच्छा पूर्ण होते, असं काहीच. जर पैसा तिथे बरोबर तिथे गेला तरच पूर्ण होते. नंतर मग बसलो गाडीमध्ये, आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. आलो नंतर फायनली हॉटेलमध्ये. तर आता मी ते बड्डे सेलिब्रेट करायचं आहे. माझ्या नवऱ्याने तर केक आणला होता छान असा माझ्या साडीला मॅचिंग. त्यांना मी अजिबात सांगितलं होतं की असा केक आणा, तसा केक आणा. त्यांनी छान असा माझ्या साडीला मॅच असा केक आणला. म्हणजे प्रत्येक वेळेस छान असाच करतात. आता फोटोमध्ये ना, व्हिडिओमध्ये थोडंसं वेगळं वाटत आहे, पण छान माझ्या साडीला मॅच होणार असा केक आणला होता त्यांनी. तर इथे छान असा माझा बड्डे आता सेलिब्रेट होत आहे. नंतर सगळ्यांनी छान असं भरवला केक. आता व्हिडिओज नाही काढले, सगळे फोटोज काढले. शेवटी मी ॲड करते फोटोज. ते 2 ते 3 प्रकारच्या भाज्या, डाळ, भात आणि जी आपली रोटी असते ना, ते छान असं मस्त एकदम यम्मी असं जेवण झालं. लग्नात ॲक्च्युली जेवून आलो होतो आम्ही, पण इथे पण जेवलो, कारण लग्नात थोडंसं लवकर जेवलो होतं. मग संध्याकाळी भूक लागली होती, त्यामुळे मग छान जेवण करून घेतलं. आणि आईस्क्रीम ही अनुला भयंकर आवडते, म्हणजे भयंकर. त्यामुळे ती आईस्क्रीम इथे खात आहे. आम्ही पण घेतली थोडी आईस्क्रीम वगैरे. बाकी तिकडे मग सगळ्यांचं बिलिंग वगैरे चालू होतं. सगळं रिकामं झालं होतं, कारण जवळजवळ 10 वाजले होते. रात्रीचे 10 वाजता माझा बड्डे सेलिब्रेट झाला आहे, कारण उशीरच तेवढा झाला होता यायला. आम्हाला खूप वेळ लागला होता. आणि इकडे अनुचं इकडं बघून चाललं आहे. तिकडचे म्हणत होते लोक की खाली सांडते बाळा, खाली सांडते, कारण त्यांना उचलायचं असते ना शेवटी. तर इथे बघा, हे काहीसं हॉटेल होतं असं. अनुला आता चला गाडीत बसवते आणि निघतो आम्ही घरीसाठी. असं काही स्पेशल असं काही झालं नाही, जसं ठरवलं होतं तसं तर काही झालं नाही. पण जसं झालं ना, त्यात पण मी हॅप्पी आहे. मला आनंद आहे की जेवढं काही झालं तेवढं माझ्यासाठी, म्हणजे काहींच्या आयुष्यात एवढं पण होत नाही, तर माझ्यासाठी जेवढं झालं ना तेवढं खरंच मी हॅप्पी आहे, छान आनंदी आहे. आणि त्या दिवशी खरंच तुमच्या पण शुभेच्छा खूप जास्त आल्या होत्या, त्यासाठी थँक्यू सो मच. इथून पुढे पण तुम्ही शुभेच्छा देताल, नक्कीच खात्री आहे. चला मग आपण आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटू पण आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.